कामगारांचा एसटी कामगारांना हायर पेन्शन, एसटी कामगारांना हायर पेन्शन। सीएम पाटिल साहब तुम आगे बढ़ो, सीएम पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, अरे हमारी यूनियन हमारी ताकत। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा, हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा, हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा। एसटी कामगारांना हायर पेन्शन, एसटी कामगारांना हायर पेन्शन, हम सब हम सब। आजच्या बैठकीमध्ये जे आहेत ते कमीत कमी 300-400 लोक उपस्थित होते आणि हे सगळे सेवानिवृत्त होते आणि आपल्या जो अन्याय झालेला आहे त्यासाठी सगळे जमा झालेले होते। बैठकीत निर्णय हा झाला की सगळ्यांनी एक संघ राहायचं। आपल्याला ज्या महामंडळाच्या बैठका होतील, म्हणजे पर्टिक्युलर महामंडळ ठराव होतात ज्यात मिनिस्टर असतात महामंडळाचे, त्यात आपल्याला एंट्री मिळाली पाहिजे असं एक संघटन स्थापन करायचं। कारण आमच्या महामंडळामध्ये 21 संघटना पहिलेच कार्यरत आहे, पण ह्या पेन्शनच्या बाबतीत कोणी काही असं खास ठोस बोलत नाही किंवा करत नाही। एकदा रिटायर झाला की ढकलला बाहेर, त्याचं काही होतं मरोकार राहू असं ते परिस्थिती आहे। त्याच्यामुळे आमचं याच्यासाठी किती दिवसापासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे? याच्यासाठी सांगतो तुम्हाला, आमचा जो आहे राष्ट्रीय स्तरावरती पाठपुरावा सुरू आहे तो 2016पासून किंवा 17पासून पाठपुरावा सुरू आहे, पण तो झाला सेंट्रल लेवलला, कारण हे पेन्शन स्कीमच मुळात सेंट्रल गव्हर्नमेंटचे। पण आम्ही महामंडळाशी आत्ता का भांडायला उठलो की यात अडसर महामंडळाने टाकलेला आहे। राज्य सरकारने हिचा हा अन्याय दूर करावा यासाठी, म्हणजे चीफ मिनिस्टर झाले किंवा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर झाले, उपमुख्यमंत्री झाले, यांनी एस टीला या बाबतीत बाध्य करावं किंवा कोर्टात ज्या काय केसेस टाकलेल्या यांनी पेन्शनसाठी त्या त्यांनी विड्रॉ कराव्या आणि या लोकांना आता हे मरणासन्न अवस्थेत जगत आहे लोक, तर यांना कुठेतरी रिलीफ द्यावा। याच्यासाठी काही आंदोलन काही उपोषण असं हो करणारच आहे डेफिनेटली। याच्यासाठी आंदोलन नाही, तीव्र आंदोलन याच्यासाठी केलं जाईल। हिवाळी अधिवेशन होतं, या तोंडावर काही असं आंदोलनाचं काही आता आम्ही पहिले एक विचारवंत लोकांची बैठक घेऊ आमच्या सगळ्या लोकांची, कारण याच्यात काही चिंतनीय गोष्टी असतात। सर्वांची एक कमिटी करू आणि ठरवून ते सगळ्या गोष्टी करू। नाही, आता तुम्ही उल्लेख केलाय का राजस्थानच्या धर्तीवर मिळालं पाहिजे। राजस्थानच्या धर्तीवर म्हणजे राजस्थानला काय मिळतं आणि आपल्याकडे का देऊ शकत नाही? राजस्थानला आता इथे ज्याला 2400 रुपये पेन्शन मिळतं, राजस्थानला जे पेन्शन मिळत असेल ते 36,000 रुपये मिळत असेल, 40,000 रुपये मिळत असेल, असं हा फरक आहे। इथं अडचण काय आहे शासनाला? कोणाला इथं वाढ देण्याची अडचण काय? इथं काय झालं आहे की महामंडळाच्याच अधिकाऱ्यांनी याचे चार्जेस भरलेले नाही, तपासणी शुल्क जे ट्रस्ट मंजूर झालेलं आहे, ज्या ट्रस्टला परवानगी दिली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने, त्याचे इन्स्पेक्शन चार्जेस असतात, ते इन्स्पेक्शन चार्जेस भरलेलेच नाही। तुमची पेन्शन सध्या नागपूरचीच आहे ना? नाही, नागपूर म्हणजे दिल्लीचीच आहेत पेन्शन जी आहे। हां सर, किती कर्मचारी त्या पेन्शनपासून वंचित आहे? पेन्शनपासून कमीत कमी आमचे 50,000 कर्मचारी तरी वंचित आहेत। मध्यंतरी वाढ होणार होती खराब पेन्शनमध्ये नाही, पेन्शनमध्ये वाढ होऊ शकतं, यांनी हा बॅरियर हटवला तर कोणी महामंडळाने, आणि हा बॅरियर हा मुद्दा म्हणून टाकलेला, यात महामंडळाचा एक पैसा जात नाही, जे देणार आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट देणार आणि ते योजनेत आहे। महामंडळाला एक पैसा पण याच्यात द्यायचा नाही, खरं म्हणजे महामंडळाला अडथळा आणण्याचं कारण नाही, पण आता ती बुद्धी आहे, त्यांना चांगली बुद्धी सुचव असं आम्ही करतो प्रार्थना देवाला, दुसरं काय। धन्यवाद। बेकार राष्ट्रीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी आहे आणि कमांडर अशोकराव साहेबांची जी संघटना आहे NASC, त्या NASCचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। ST सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न थोडे वेगळे आहेत। एक तर ST सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही, जे हायर पेन्शन मिळायला पाहिजे, त्याच्यामध्ये जे अडथळे आणलेले आहेत ते अडथळे सरकारनं दूर करायला पाहिजे। दुसरी गोष्ट, ST सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे 75 वर्षाच्या लोकांना सर्व बसेसमध्ये परवानगी आहे फिरण्यासाठी, त्याचप्रमाणे ST सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनासुद्धा पासवर मिळायला पाहिजे आणि तो पास माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी मंजूर केल्याप्रमाणे 1 वर्षाचा पास मिळायला पाहिजे। पुन्हा ST सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 2016 ते 2020 या काळातील कराराचा फरक त्यांनी दिलेला नाही। आता कार्यरत कर्मचाऱ्याला त्यांनी देणार आहेत की 48 हप्ते केले आहेत, परंतु आम्हाला तो फरक जो आम्हाला एक रकमी द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगळं बजेट द्यायला पाहिजे। अशा अनेक जे आमचे ST सेवानिवृत्त कर्मचारी प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला घेऊन आम्ही
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी असोसिएशन नावाची जी संघटना आहे 2008 पासून, त्या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या सभा घेऊन सरकारला माननीय परिवहन मंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांना आम्ही आमच्यावर जो अन्याय झालेला आहे, ज्यावेळेस एस टीची हलाखीची परिस्थिती होती त्यावेळेस आमचा एस टीचा ड्रायव्हर कंडक्टर ज्यावेळेस गाडी गळत होती त्यावेळेस गाडीमध्ये झोपून दिवस काढलेले आहेत, त्यांनासुद्धा न्याय मिळायला पाहिजे यासाठी आज जे औरंगाबादला मराठवाड्याची सभा घेतली, अशाच प्रकारच्या सभा संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये घेऊन संघटनेला आम्ही सर्व एकत्र येऊन ह्या सरकारला आणि महामंडळाला ह्या आमच्यावर जे अन्याय झालेले आहेत त्या अन्याय दूर करण्यासाठी वेळ पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमचा जो मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर करून घेऊ. एवढंच माझं हे आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी DA लिपणे पाटील BST युनियनमध्ये काम करतो. त्याचप्रमाणे ह्या रिटायरमेंट कर्मचाऱ्याची काम करतो. आमचे जे कर्मचारी रिटायर झालेले आहेत, मुख्यतः 16पासून जे रिटायर झाले ह्या लोकांचा बरेचसा पैसा एस टीकडे थकीत आहे आणि 450-500 कोटी रुपये थकलेले. हे पैसे ते देत नाहीत. आत्ता कुठं कर्मचाऱ्याला ते देणार आहे 48 हप्त्यात. तर आमचं म्हणणं आहे आमचे जे थकीत पैसे ते तुम्ही एकरकमी आम्हाला द्या. आता 8-8 वर्ष झाले रिटायर होऊन लोकांना. तर 16चा करार, 20चा करार, 22चा करार ह्या सगळ्या कराराचे पैसे थकलेले लोकांचे. हे सगळे पैसे रापा महामंडळाने त्वरित आम्हाला आमच्या कर्मचाऱ्याला देण्यात यावे आणि त्यामुळं कर्मचाऱ्याला बाकीचे रजेचे पण पैसे थकलेले अनेक. तर हे सगळे पैसे आमचे द्यावे ही आमची मुख्य मागणी आहे आणि आम्ही सर्व आता संघटन तयार करून ह्या मार्ग तसाच लावणार आहे हा प्रश्न. सर, परिवहन मंत्र्याशी काही या संदर्भात तुम्ही चर्चा वगैरे झाली का? नाही, चर्चा नाही झाली. आता आम्ही जाणार आहे परिवहन मंत्री आणि महामंडळाचे MD यांना भेटून हा सगळं मार्ग लावणार आहेत. नाही झालं तर मुख्यमंत्र्यापर्यंत आम्हाला जावं लागणार. या निमित्ताने तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना काय आवाहन करणार तुम्ही? एस टी कर्मचाऱ्याला म्हणजे सेवानिवृत्ताचं कर्मचाऱ्याला आव्हान हेच करणार, तुम्ही सगळे एकत्र या आणि एक संघटित होऊन आपण लढा देऊ. जे आता एस टीत काम करतात त्याच्यावर तो अन्यायच आहे. पुढे त्यांच्यासाठी जे प्रश्न उद्भवणार आहेत त्यांनी आम्हाला मदत करायला पाहिजे, कारण त्यांचं पेन्शनही वाढणार नाही त्याच्याशिवाय. तर हे आमचं त्यांचं म्हणणं आहे. रस्त्यावरची लढाई लढाई करणारच ना. आता संघटना एकदा झाल्यावर आम्ही रस्त्यावर उतरणार. शेवटी त्याच्याशिवाय पर्याय नाही ऐकलं तर शेवटी रस्त्यावर उतरावंच लागतं. चालेल. धन्यवाद सर. उपसचिव राष्ट्रीय संघ समिती महाराष्ट्र राज्य आणि आता सेवानिवृत्त कर्मचारी संघटना असोसिएशन संघटनेचा कार्यकर्ता आहे. आज महामंडळांची पास दिलेली आहे ती पास फक्त 9 महिन्याची ती 12 महिने झालीच पाहिजे. तसंच काही लोकांना 75 वय झाल्यानंतर पास मिळत नाही तर त्यांना बाहेरच्या राज्यात जर प्रवास करायचा असेल तर त्याच्याकरता ती पास मिळणं गरजेचं आहे. आणि आम्ही महामंडळाची जे कडे ज्या 2016पासून पैसे थकले ते त्वरित त्यांनी द्यावे आणि कराराची रक्कमसुद्धा आम्हाला अदा करावी. आणि जर नाही केली तर संघटनेच्या आदेशाप्रमाणे आम्ही निर्णय घेणार आणि रस्त्यावरसुद्धा उतरणार, आंदोलनसुद्धा करणार आणि ती रक्कम लोकांच्या पदरात पडलीच पाहिजे. एवढंच बोलून थांबतो. एस टी सेवानिवृत्त कर्मचारी छत्रपती संभाजीनगर आम्ही आणि आमचे सहकारी लिपणे पाटील यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा घेण्याचं जे ठरलं होतं ते आज आम्ही या ठिकाणी मेळावा घेऊन मागण्या ठेवलेल्या आहे मेळाव्यासाठी की एस टीची बस पास ही सर्व गाड्यांमधून आम्हाला मिळावी आणि त्याचा GR त्वरित काढावा आणि त्याचं स्मार्ट कार्ड मिळावं. पती पत्नीचं वेगवेगळं स्मार्ट कार्ड मिळावं आणि हायर पेन्शनचे पैसे महामंडळानं भरलेले नाही ते पैसे त्वरित भरावे. अशा अनेक मागण्यासाठी आम्ही इथून पुढं या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करून न्याय हक्क मिळण्यासाठी आमची संघटना प्रयत्न करणार आहे.